आत्माराम समास 5. जय जय रघुवीर समर्थ. आता शिष्य आपला स्वानुभव स्वामींना निवेदन करतो. शिष्याला अज्ञानामुळे आत्तापर्यंत खूप दुःख भोगावे लागले आहे. आता त्यातून निवृत्त होऊन तो ज्ञानी होऊन सद्गुरू स्वरूपच बनला आहे. त्याचा आनंद शिष्याला झाला आहे आणि स्वामींचा जय जयकार करतो. स्वामी, तुम्ही सर्वेश्वर आहात. आम्ही अनाथ होतो ते तुमच्या कृपेमुळे सनाथ झालो आहे. तुम्ही अनाथांचे माहेर आहात. तुमच्या कृपेमुळे, दातृत्वामुळे जीवनाचे सार्थक झाले आहे. व्यावहारिक ज्ञान वेगळे आणि आत्मज्ञान वेगळे. संत खरे आत्मज्ञानाचे दाते आहेत. आत्मज्ञानाचे दान स्वामींशिवाय कोण करणार? शिष्य म्हणतो, या मनाच्या संगतीने मी आजपर्यंत पुष्कळ जन्म घेतले. माया माईक आहे, पण भ्रमामुळे, भ्रांतीमुळे मी मायेत अडकलो होतो. बुद्धी विवेक करते, पण मन भ्रमते. बुद्धीचे मन ऐकत नाही. मन बुद्धीवर हावी होते आणि या मनाच्या नादी लागल्याने जीव भवसागरात गटांगळ्या खाऊ लागतो. जीवाला या सर्वापासून सोडवणारा सद्गुरू मिळाला की तो या मायेच्या कचाट्यातून सुटतो. सद्गुरू शिष्याला आत्मज्ञान देतात. अगदी स्वतःसारखेच बनवतात. शिष्य अज्ञानामुळे दुःख भोगतो, तोच सद्गुरू कृपेने स्वानंदाचे सुखसोहळे भोगतो. शिष्य म्हणतो की आधी मी अगदी सामान्य माणूस होतो. एकाएकी मी विश्वाचा पालनकर्ता झालो आणि जन्ममरणाच्या मोठ्या चिंतेतून मुक्त झालो. देहबुद्धीने बांधलेला जीव स्वतःला असहाय्य समजतो. जन्ममरणाच्या चक्रातून तो आपणहून बाहेर पडू शकत नाही. पण सद्गुरूंनी कृपा केली म्हणून अज्ञानी जीव शिवस्वरूप झाला. त्यामुळे त्याला विश्वव्यापकपणाचा अनुभव आला. तो सुखरूप झाला. मग त्याला जन्ममरणाच्या चक्रात अडकण्याचे काहीच कारण नाही. तो ईश्वराशी एकरूपच होतो. जीव शिव बनून निस्संदेह होतो. आता मी संसारातून सुटलो. मी करता, मी भोगता यातून सुटून दृश्याच्या पलीकडे गेलो. त्यामुळे मीच सर्वांमध्ये व्यापून राहिलो आहे असा अनुभव मी घेतला आहे. देहबुद्धीत असणारा जीव देहबुद्धी सोडून आत्मस्वरूपात ऐक्य पावला की आत्म्याचा जो अनुभव तोच त्याचा अनुभव होतो. आत्मा विश्वव्यापक असल्याने जीव पण शिव बनून विश्वव्यापक होतो. मी करून अकर्ता आहे. परावाणी, स्फुरणरूपवाणी त्याच्या पलीकडे आहे. आता देहबुद्धीच्या मीपणाशी माझा काही संबंध नाही. आता जो मी आहे तो आत्मबुद्धीत स्थिरावलेला असा आत्मस्वरूप मी आहे. पहिले देहबुद्धीचा मी असतो, नंतर आत्मस्वरूप मी असतो, पुढे आत्मस्वरूप मी जाऊन केवळ परमात्मस्वरूप शिल्लक उरते. असे हे आत्मस्वरूपाचे मूळ अगदी सूक्ष्म मीपणासुद्धा जिरल्यानंतर जे आदिअंती सिद्धच आहे त्याचा अनुभव येतो. त्याचा अनुभवही परमात्मस्वरूपाशी ऐक्य पावल्यावरच येतो. परमात्म स्वरूप एवढे विशाल आहे, त्या मानाने आपल्या अनुभवास येणारे विश्व फारच छोटे आहे. ते विश्व आले निगेले तरी परमात्मस्वरूप जसेच्या तसेच विलसत असते. असे शिष्याचे निश्चयात्मक बोल स्वामींनी ऐकले. मी करता हा भाव ज्यांनी नष्ट केलेला आहे, जे दृश्याचे वैरी आहेत, असे स्वामी आहेत. सद्गुरू शिष्यांवर कृपा करतात. सद्गुरूंनी दिलेले साधन निष्ठेने केल्यास शिष्याचा पण मी करता आहे हा भाव नाहीसा होतो. दृश्याबद्दलची संपूर्ण अनासक्ती विलसते. मग शिष्याला आत्मसाक्षात्कार होतो. स्वामी ज्या अनुभवावर आरूढ होते तोच तसाच अनुभव शिष्याला पण येतो. ज्याप्रमाणे परिसस्पर्श झाला की लोखंडाचे सोने होते, त्यापेक्षाही जास्ती म्हणजे परिसस्पर्श शिष्याला झाला की शिष्य सोने न बनता त्याचा परिसच बनतो. गुरुला जो जो अनुभव तोच अनुभव शिष्याला. अनुभवाच्या पातळीवरून गुरु शिष्याची ऐक्यता होते. लौकिक विद्या संपादन करताना गुरु शिष्य ऐक्य कधीच होत नाही. शिष्य एखादे वेळेस गुरुपेक्षाही जास्त ज्ञान संपादन करू शकतो, पण इथे अध्यात्मात सद्गुरू शिष्याला पूर्ण ज्ञान देतात. त्यामुळे आत्मसाक्षात्कार झाल्यामुळे शिष्य सद्गुरूंशी पूर्ण ऐक्य पावतो, सद्गुरूच बनतो. स्वामींच्या हृदयात गूढ आत्मसाक्षात्कार विलसत होता. शिष्याला जसा आत्मसाक्षात्कार झाला
तेव्हाच त्याला त्याचे रहस्य प्राप्त झाले. योगी ज्या स्वस्वरूपाचे ध्यान करतात त्याचे मूळ स्वरूप शिष्याला कळले. जीव बनून शिव बनण्यासाठी साधन करता करता मार्गात अनेक गौण पण शिष्यासाठी आकर्षक असे अनुभव येतात. ते मार्गात चालत असताना येणारच, पण स्वामींच्या दृष्टीने ते अनुभव गौण असले तरी शिष्याच्या पातळीवर ते खूपच महत्त्वाचे व खूप मोठे वाटतात आणि शिष्याची पुढची प्रगती थांबून शिष्य त्या अनुभवातच अडकण्याची शक्यता असते. त्यापासून थोडं अलिप्त राहण्यासाठी लागणारी शक्ती सद्गुरूंकडून प्राप्त होते. स्वतःचे साधन निष्ठेने सांभाळायचे आणि सद्गुरूंची कृपा या दोन्हीमुळे शिष्याला स्वरूप साक्षात्कार होतो. मग शिष्याला योगी सद्गुरू यांच्या स्वरूपानुसंधानाचे रहस्य ध्यानात येते. जीवाने पुष्कळ जन्म घेतले, अखेर त्याला आत्मस्वरूपाचे दर्शन घडले. एका भावार्थासाठी त्याला परब्रह्माची प्राप्ती झाली. जन्मल्यापासून दृश्याचा पगडा असल्यामुळे जीवाला दृश्यच खरे व आत्मस्वरूप खोटे अशा अनुभवावर जीव आरूढ असतो. पण सद्गुरूंनी कृपा केली आणि दृश्य दिसत असले तरी ते माईक आहे आणि परब्रह्मस्वरूप दिसत नसले तरी ते असतेच हे शिष्याच्या मनावर बिंबवले. त्यामुळे परब्रह्माचे निश्चयात्मक ज्ञान त्याला झाले. जो वेदशास्त्राचा सारांश आहे, जो परमात्मा निर्गुण स्वयंभू आहे, त्याचा सद्भावामुळे शिष्याला अचानक लाभ झाला. आत्मा असतोच, पण दृश्याचा भाव पक्का असल्यामुळे आत्मा नाही असे वाटते. दृश्यामुळे आत्म्यावर आवरण पडते. ते आवरण नाहीसे झाले की आत्मस्वरूप स्वतः सिद्धच आहे. मग आत्मज्ञानाच्या प्रकाशाने शिष्याचे अंतःकरण भरून जाते. परमात्मा ब्रह्मादिकांचे विश्रांतीस्थान आहे, अनंत सुखाचे भांडार आहे. त्याच्यामुळे दुर्गम असा संसार सुखरूप होतो. परब्रह्माला सच्चित आनंद स्वरूप म्हटले आहे. एक जीव म्हणून संसार पार करताना अनंत कष्ट होतात, पण एकदा का जीव शिवरूप झाला की कष्ट जाऊन शिष्य आनंद स्वरूपच होतो आणि तरण्यास कठीण असणारा संसार सहजगत्या तरून जातो आणि आनंदाने भरून जातो. असे आत्मज्ञान ज्याला झाले त्याचे बंधन तुटले. बाकी लोकांना आत्मानात्मविवेक नसल्यामुळे नसलेले बंधन आणखीनच घट्ट होते. आपले मूळ स्वरूप ज्ञानमय, पण आत्म्याला विसरल्यामुळे अज्ञान वाढते. अज्ञानापोटी अविवेक वाढतो. त्यामुळे नाना भ्रमांनी जीवाचे बंधन अधिकच घट्ट होते. आता बंधन कसे तोडावे? जिथे आत्म्याविषयी संदेह असेल, भाव स्थिर नसेल, तर तेच बंधन होय. जेव्हा संपूर्ण संदेह नाहीसा होतो तेव्हा निस्संदेह झाल्यावर समाधान लाभते. आत्मा आहे किंवा नाही असा संदेह म्हणजेच बंधन. आत्मा आहेच हे पक्के मनावर बिंबणे, मन संशयरहित होणे, याचे नाव आत्मज्ञान. संपूर्ण निस्संदेह झाल्यावर समाधान लाभते. आत्मज्ञानासाठी जीवाची धडपड चालू होती. ते मिळाल्यावर आणखी काही मिळवायचे राहत नाही, म्हणून जीव समाधानी बनतो. सामान्य माणसाला मी करता भोगता असा अभिमान असतो. त्याचे दृश्यावरील प्रेम आसक्ती सुटत नाही. अहंकारामुळे मीपणामुळे तो कर्ता कर्म क्रिया या त्रिपुटीमध्येच वावरतो. त्यामुळे आत्मस्वरूप वृत्ती अंकुरित होत नाही. बहिर्मुख असलेला जीव अंतर्मुख होत नाही. स्थूलामध्ये सूक्ष्माची आत्म्याची स्फूर्तिरूप प्रचिती येत नाही. जे मायेच्या जाळ्यात अडकतात ते ईश्वराकडे पाठ फिरवतात. जीव वासनेत अडकल्यामुळे जीवाला बंधन पडते, माया खरी वाटते. ईश्वर आहे हे मान्य होत नाही, कारण माया प्रत्यक्ष दिसते, तसा ईश्वर प्रत्यक्ष दिसत नाही. त्यामुळे खरी नसलेली माया खरी वाटते आणि खरा असलेला ईश्वर खोटा वाटतो. ज्याचे दैव उदयास आले त्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आणि दृश्याचा संग संपूर्ण सुटल्यामुळे, निस्संग झाल्यामुळे त्याचे बंधन तुटते. ईश्वर कृपा व माणसाचे प्रयत्न यामुळे बंधन तुटते. जागेपणा, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्था आपण जाणतो. चौथी तुर्य अवस्था ज्ञानस्वरूप, तिचाही तू जाणता आहेस. मी आत्मस्वरूप आहे हे स्वतः आत्माच जाणतो. हे जाणणे पण जेव्हा जिरते तेव्हा कुठलीच अवस्था उरत नाही. ही सहजच येणारी निस्संगता आहे. तिथे फक्त केवळ परमात्मा उरतो. मी स्वतःला जाणले असे म्हणायला तू नाहीच आहेस. परमात्मस्वरूप एक, त्याला जाणणारा मी एक असे वेगळेपणाने परमात्मस्वरूप जाणताच येत नाही. अर्थात मी जाणले असे म्हणायला वेगळेपणाने मी उरतच नाही. मी देह आहे हे जाणणारा अज्ञानी,
मी देह नसून आत्मा आहे हे जाणणारा ज्ञानी. ज्ञानी अज्ञानी जाऊन फक्त परमात्म स्वरूपच उरते. जाणता व जाणणारी वस्तू दोन्ही विराम पावले की मीपणा व तूपणा जाऊन केवळ स्वरूप उरते. तेथे मी तूपणाला वावच नाही. आता स्वामी सांगतात, आता शब्दांचा पसारा पुरे झाला. तुझे जन्ममूळ तुटले, कारण आता सर्व नाशिवंत तू मला अर्पण केलेस. दृश्य पूर्ण खोटे आहे, खरे नाही हे पटले. काय काय नाशिवंत आहे ते समजले. ते सर्व समजून घेऊन स्वामींना अर्पण केले. त्याबरोबर लगेच शिष्याचे जन्ममूळ तुटले. नाशिवंताचा त्याग केल्याबरोबर तुझे शाश्वत स्वरूप फक्त उरले. ते तुला आता प्राप्त झाले. असे मोक्ष देणाऱ्या स्वामींचे बोलणे ऐकून शिष्याने स्वामींना साष्टांग नमस्कार केला. आता निस्संदेह झाल्यामुळे ज्या आत्मस्वरूपात स्वामी स्थिर होते त्याच आत्मस्वरूपात शिष्यालाही त्यांनी स्थिर केले. दोघेही स्वस्वरूपात विलीन झाल्यामुळे आता दोघे एकच झाले. जसा स्वामी तसा शिष्यही झाला. पण तरीही मोक्षदाते स्वामी शिष्याला खूप थोर वाटतात. शिष्य सद्गुरुपदी कायमच लीन राहणार, नम्रच राहणार. त्यामुळे स्वामींनी तुला तुझे अक्षयपद मिळाले असे म्हटले तरी शिष्य सद्गुरूचरणी लोटांगणच घालणार. खरे म्हणजे आता शिष्याला सद्गुरूंच्या खऱ्या स्वरूपाची ओळख झाली, तसेच स्वतःच्याही खऱ्या स्वरूपाची ओळख झाली. स्वामी किती कृपाळू आहेत, देवाधिदेव आहेत, ज्यांनी शिष्याला निजपद प्राप्त करून दिले, आत्मस्वरूपी ऐक्यरूपाने स्थिर केले. साधकांनी कितीही आपली शक्ती पणाला लावली तरी सद्गुरूंशिवाय, त्यांच्या कृपेशिवाय तो प्रगती करू शकत नाही. जीवाजवळ तेवढी शक्ती नाहीच, म्हणून तात्काळ सद्गुरूंना शरण जावे. सद्गुरूंना शरण गेल्यावर आणि निस्संदेह झाल्यावर शिष्याचे जन्माचे सार्थक होते. असे सार्थक देवांनाही दुर्लभ असते. मी देहच आहे अशी भावना ठेवून आधी शिष्य जगत असतो. जगाचे धक्केचपेटे दुःख सोसत असतोच. त्याला आत्मसन्मुख करून परमानंद सद्गुरू मिळवून देतात. निस्संदेह करून आत्मस्वरूपात स्थिर करतात. असा जन्म सार्थक करणे देवांनाही दुर्लभ आहे. ग्रंथ संपताना त्याची स्तुती, फलश्रुती याबद्दल सांगायचे असते. पण अपार शब्द बोलले, पण शब्दापेक्षा त्याच्या अर्थाशी आपल्याला समरस झाले पाहिजे. बाकी गोष्टींना इथे काही महत्त्व नाही. ग्रंथात सांगितलेला बोध आपल्यात उतरला पाहिजे, त्याचे मनन झाले पाहिजे, त्यालाच त्याचे महत्त्व कळेल. इथे आत्माराम ग्रंथ संपला. माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्यतेची वाट गवसेल की. आत्मा रामदास बोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. जय जय रघुवीर समर्थ.